नागपूरमध्ये घडलेल्या घटनेचा आम्ही पूर्ण तीव्र शब्दामध्ये निषेध आणि धिक्कार या ठिकाणी करतो। अशा शक्ती ज्या डोकं वर काढत आहेत, निश्चितपणे त्याचा बंदोबस्त सरकार या ठिकाणी करेल। मला सांगितलं पाहिजे की माननीय मुख्यमंत्री महोदय अत्यंत बारकाईने या सर्व विषयावरती लक्ष ठेवून आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः या सर्व गोष्टी बघतात। परंतु ज्या पद्धतीने होतंय हे निश्चितपणे भयावह आहे आणि याचा बंदोबस्त शासनाने त्वरित केला पाहिजे। पण आता चंद्रशेखर बावनकुळे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर नागपूरला तातडीने रवाना झाले। परिस्थिती एकंदरीत वाटते आणि नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल, कारण अफवा ज्या आहेत त्या वारंवार त्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत असं माझी समाजाला विनंती आहे की अशा पद्धतीने अफवावरती विश्वास ठेवू नये त्यांनी। वातावरण आता सिच्युएशन पूर्ण कंट्रोलमध्ये आहे, अनेक लोक ताब्यात घेतलेले आहेत, त्यामुळं पुढे काही होईल असं आता वाटणार नाही, कारण की पूर्ण कायद्याने तिथं पूर्णपणे शांतता प्रस्थापित केलेली। सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रामुख्याने या गोष्टी पसरवल्या जात आहेत। आज देखील एक सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली जाते। महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांना शंकास्थानी मानलं जातं आणि अनेक पोस्ट ज्या आहेत नेमकं यामागे काय स्ट्रॅटेजी आहे, कोण हे करवतंय याचा काही सरकार तपास घेणार आहे? नाही, आता खरं तर ह्या गोष्टी फार भयंकर आहेत आणि हे जाणीवपूर्वक तर होत नाही, अशा प्रकारचं चित्र डोळ्यासमोर आहे। मी काल एक जालन्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं पोस्टर काढताना एक युवक या ठिकाणी बघितला आणि तो अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा पोस्टर वर चढून काढून फाडून टाकायचा प्रयत्न करतो आणि एक मुलगा त्याला वाचवायचा प्रयत्न करतो, म्हणजे त्या मुलाला। तर अशा पद्धतीने जर होत असेल तर राज्यातलं कायदा आणि सुव्यवस्था गंभीर होईल। कबरीचा वाद जो आहे तो चिघळतो असं वाटतंय औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकार 100% जनभावना आणि जनमानसाची भावना हीच आहे की आता ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांचा छळ झाला त्या पद्धतीनं औरंगजेबाची कबर आता आमच्या भागात नको। परंतु या खबर काढण्यावरतीच आता कुठेतरी आपलं सरकार जे ठाम दिसतं आहे, लोकभावना लक्षात घेता लवकरच त्याबाबत निर्णय होऊ शकतो। निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा या संदर्भातला निर्णय घेतील। पण जनभावना सोबत मुख्यमंत्र्याला सुद्धा जावं लागणार। कबरीवरतून एक वाद असा आहे की महागाई असेल, बेरोजगारी असेल, या सगळ्या गोष्टी राज्यात सुरू असताना या कबरीच्या मागे, औरंगजेबाच्या मागे म्हणजे लपून बसण्याचं काम जे आहे ते सत्ताधारी करतात असं विरोधकांचा आरोप आहे। नाही, विरोधकांना हे आरोप करावेच लागतील, कारण की आता त्यांच्या हातात काही राहिलं नाही। परंतु हा वाद जो आहे तो तुम्ही विचार करा की ज्या कुरुकर्मा औरंगजेबाने संभाजी महाराजांचे अतोनात छळ केला, तरुण पिढी कशी पाहू शकेल त्यांच्या कबरीकडे? त्यामुळे हे हटवलं पाहिजे, हे सर्वांचं मत आहे आणि हे मुसलमान सुद्धा मागणी करतात। नाही, असं अजिबात नाही, अजिबात नाही। पण इतिहासकार असंही म्हणतायत की ते औरंगजेबाची कबर ही कुठेतरी नाही, असे शक्तीस्थळ आम्हाला नको। नाही ती शक्तीस्थळं नाही आहेत, मात्र ती हिंदूंसाठी शक्तीस्थळं ठरू शकतात की जो महाराष्ट्रावर चालून आला त्याचं कबर इथेच गाडली, हे त्याचं प्रतीक आहे, हे असंच राहावं आणि इतिहास लोकांपर्यंत जावा असं देखील काही जणांचं मत आहे। त्यांचा एक कण सुद्धा आमच्याकडे नको, कबरच काय, एक कण सुद्धा आमच्याकडे नको। माननीय मुख्यमंत्री महोदय बारकाई से इसके ऊपर ध्यान दे रहे, माननीय मुख्यमंत्री उसके ऊपर ध्यान रखे हैं और अभी सिचुएशन पूरी अंडर कंट्रोल है। माननीय बावनकुळे साहब वहां गए, बाकी माननीय मुख्यमंत्री महोदय इसके ऊपर ज्यादा बोल सकते हैं, मैं कुछ नहीं बोल सकूंगा। खबर को लेकर जिस तरह से महाराष्ट्र में बयानबाजी हो रही है, किस तरह से देखते हैं? नहीं, देखिए, आप जानते हो, सभी इतिहास जानते हो कि जिस तरह से औरंगजेब ने शासन किया है और वो जो छत्रपति शिवाजी महाराज के घराने के ऊपर जो अत्याचार उन्होंने किए, ये कोई भी शिव प्रेमी सहन नहीं कर सकता। आप भी नहीं कर सकते, हम भी नहीं कर सकते। अभी संभाजी महाराज की पिक्चर के माध्यम से और बातें सामने आई तो युवकों का खून खौला है और मुझे लगता है कि कब्र वहां से हटानी चाहिए। जनभावना लक्षात ध्यान में लेते हुए ये कब्र महाराष्ट्र में नहीं चाहिए, इस दौरान सरकार कुछ आगे जाता है। हो, शासनाने हे लवकरात लवकर काढलं पाहिजे, शासनाने जल्दी से जल्दी कब्र को निकालना चाहिए। पण काल ज्या पद्धतीने ठाकरे गटाने आपली भूमिका मांडली की जर औरंगजेबाची कबर आपण जर काढली तर शिवाजी महाराजांनी जे काही आतापर्यंत केलेलं आहे तर ते सगळं
तो इतिहास आम्हाला त्यांचा कण पण इथं आम्ही कबरच काय एक कण सुद्धा आम्हाला नको. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.